परतूर येथील योगानंद विद्यालयातील माजी विद्यार्थी यांच्याकडून शहीद जवानांच्या कुटुंबाला आर्थिक मदत। आपल्या डोळ्यात अंजन घालून सीमेवर देशाचे रक्षण करत असताना आपल्या वीर जवानांना कधी कधी शहीद व्हावे लागते। अशा वेळी त्यांच्या कुटुंबाचा आधार जातो। यामुळे आपले सामाजिक दायित्व म्हणून आपण अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या कुटुंबाला आधार दिला पाहिजे, अशी संकल्पना राहुल लोणीकर यांनी आपल्या योगानंद विद्यालय परतूर मधील 1999च्या 10वीतील वर्गमित्रांसमोर मांडली आणि सर्व मित्रांनी मिळून बुलढाणा जिल्ह्यातील 14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू काश्मीर मधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात भारताचे सीआरपीएफचे 42 जवान शहीद झाले व बरेच जखमी झाले। यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील 2 वीरपुत्र देखील शहीद झाले होते। सीआरपीएफ 3rd बटालियनचे नितीन शिवाजी राठोड राहणार वीरपांगरा तालुका लोणार जिल्हा बुलढाणा व सीआरपीएफचे 115वी बटालियनचे संजय राजपूत राहणार मलकापूर तालुका मलकापूर जिल्हा बुलढाणा या जवानांना वीरमरण आले। या भ्याड हल्ल्याने दुःखाच्या सागरात बुडालेल्या संपूर्ण देशातील जनतेच्या डोळ्यात पाणी आले व जनतेने तीव्र निषेध देखील केला। संपूर्ण देश आज शहीद जवानांच्या कुटुंबांच्या पाठीशी उभा आहे। ज्या समाजात आपण राहतो त्या समाजातील एक घटक म्हणून एकमेकांच्या दुःखात सहभागी होणे हेच खरे जिवंतपणाचे लक्षण आहे। आपली सामाजिक जबाबदारी जपत शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या पाठीशी राहण्याच्या संकल्पनेतून जवानांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करत 14 फेब्रुवारी रोजी शहीद झालेल्या जवानांना विनम्र अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण करत आज योगानंद विद्यालय परतूर येथील 1999च्या 10वीच्या बॅचचे सर्व वर्गमित्र मिळून 68,000ची मदत करण्यात आली। यामध्ये राहुल भैया लोणीकर, अभय काळुके, विशाल येंडे, विनोद बागल, नारायण गायकवाड, रोशन बगडिया, मुकुंद शेपाळ, संजय वावरे, सोमनाथ पुडेवाल, सकाराम शिणे, महेश सातुनकर, शिवाजी भेडळकर, दिगंबर मुजमुले, निलेश बगडिया, दुर्गेश पोद्दार, अविनाश राठोड, अरविंद वाघमारे, किरण बलाखाणे, संदीप पाटील, संतोष वाघमारे, गणेश डहाळे, राजू देवकर, अशोक गारकर, अशोक अंबोरे, किरण चेपटे, किशोर कदरे, घनश्याम दायमा, अर्जुन खरात, शंकर मगर, राज कघाणे, दिनकर ओवाळे, सिद्धार्थ बंड, राम लोणीकर यांचा प्रामुख्याने सहभाग होता आणि इतर समाज बांधवांनी सुद्धा पुढाकार घेऊन वीर जवानांच्या कुटुंबांना आधार देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन त्यांच्या वतीने करण्यात आले। जागृत महाराष्ट्र परतूर। दिवस भारत मातेची सेवा करणारे आमचे जवान आणि शेतामधून सोनं पिकवणारे आमचे शेतकरी या दोघांच्या जीवावरच आपण जगतो आणि हे जे देशाचे 2 आधारस्तंभ जे आहेत या आधारस्तंभामधला जर आधारस्तंभावर काही आघात झाला तर पूर्ण देश खिळखिळा होईल। म्हणून या दोन्ही आधारस्तंभाच्या पाठीमागं आपण खंबीरपणे उभं असलं पाहिजे। हीच संकल्पना घेऊन आमचे वर्गमित्र राहुल लोणीकर यांनी एक संकल्पना मांडली की आपण आपलं एक सामाजिक दायित्व आपली सामाजिक जबाबदारी जपून आपण फुल ना फुलाची पाकळी आपल्या मदत केली पाहिजे आणि त्यांनी ही संकल्पना सगळ्यांसमोर मांडली आणि क्षणाचाही विलंब न करता या भैयासाहेबांच्या संकल्पनेला सगळ्यांनी हाक देत आज हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी होतोय। खरं तर ही मदत म्हणजे यातून भैयासाहेबांचा आणि आमचा उद्देश हाच आहे की आम्ही केलेली मदत ही छोटी आहे पण यातून प्रेरणा घेऊन नवीन मदत येण्यासाठी नवीन हात पुढे यावेत हाच याचा उद्देश आहे आणि जास्तीत जास्त ज्यांना समाजाबद्दल थोडं तरी वाटतं त्यांनी आपल्या परीनं थोडी का होईना ती मदत या निमित्तानं दिली पाहिजे। यापुढेही अशाच उपक्रम आमच्या या वर्गमित्रांच्या ग्रुपतर्फे राबवले जातील असे मी या ठिकाणी सांगू इच्छितो। हे पुलवामा जिल्ह्यात जो काही दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यामध्ये आमच्या भागातील जवान नितीनजी राठोड हे शहीद झाले आहेत त्यांना श्रद्धांजलीपर एक फुलाची पाकळी या स्वरूपानं आमचे जो काही वर्गमित्र परिवार आहे तो आमच्या भैयासाहेबांच्या संकल्पनेतून आम्ही योगानंद विद्यालय परतूर या शाळेच्या आमच्या एका बॅचच्या पूर्ण वर्गमित्रांनी एक फुलाची पाकळी का होईना असं एक समर्पक भावनेतून शहीद नितीनजी राठोड यांच्या कुटुंबाला 34,000ची देणगी मदत म्हणून आम्ही या कुटुंबाला देण्यासाठी आलेलो आहोत। धन्यवाद।